नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कृष्णोलॉजी मराठीमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला Amazon प्राइम वरती अवेलेबल 7 असे मराठी चित्रपट सांगणार आहे जे की थ्रिलर म्हणजे थरारक चित्रपट असणार आहे आणि ते तुम्ही एकदा नक्की बघायला हवेत। हे चित्रपट कोणते आहे जाणून घ्यायसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राइब नक्की करून द्या। आपल्या 7व्या नंबरवर जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे टेक केअर गुड नाईट। हा चित्रपट 2018 मध्ये आला होता आणि या चित्रपटामध्ये आपल्याला एका मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट बघायला मिळते ज्यांच्यावर एकामागोमाग सायबर अटॅक्स होत जातात। आता त्यांच्यावर हे सायबर अटॅक्स का बरं होत आहे आणि हे अटॅक्स करण्यामागे जो व्यक्ती आहे तो त्याच फॅमिलीच्या मागे का बरं लागला आहे आणि हे जे फॅमिली आहे म्हणजे हे जे कुटुंब आहे ते या गोष्टींमधून बाहेर येऊ शकेल का नाही हे सर्व जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो। बघायला गेलं तर हा खूप चांगला थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये तुम्हाला सायबर क्राईम विषयी सुद्धा आणखीन माहिती बघायला मिळते। सो तुम्ही या चित्रपटाला एकदा नक्की बघा। आपला पुढचा जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे विक्टोरिया रहस्य। हा चित्रपट 2023 मध्ये आला होता आणि या चित्रपटामध्ये आपल्याला अंकिता आणि सिद्धार्थ या दोघांची गोष्ट बघायला मिळते जे की स्कॉटलँडला येतात आणि विक्टोरिया नावाच्या एका हॉटेलमध्ये राहायला जातात। आता तिथे गेल्यानंतर त्यांना त्या हॉटेलचा जो ओनर असतो अधिराज तो फारच जास्त विचित्र वाटायला लागतो आणि त्यासोबतच जसे जसे त्या हॉटेलमध्ये ते राहत असतात हॉटेलमध्ये खूप जास्त विचित्र गोष्टी घडतात आणि एवढंच नाही तर त्यांच्या जीवावर सुद्धा बेततं। तर नेमकं त्या हॉटेलमध्ये असं काय आहे ज्याच्यामुळे अंकिता आणि सिद्धार्थ या दोघांचाही जीव सुद्धा धोक्यात येऊ शकतो हे जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो आणि हा चित्रपट मराठी सोबत हिंदी भाषेत सुद्धा तुम्हाला प्राइम व्हिडिओवर बघायला मिळून जाईल। आणि हो यासोबतच एक आणखीन चित्रपट आहे ज्याचं नाव आहे बळी जो की 2021 मध्ये आला होता आणि हा सुद्धा एक खूप चांगला हॉरर थ्रिलर चित्रपट आहे। तुम्ही या चित्रपटाला सुद्धा एकदा नक्की बघा। तर आपला पुढचा जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे सापळा। हा चित्रपट 2024 मध्ये आला होता आणि या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळते एका लेखकाची गोष्ट ज्याचे की कंटिन्युअसली खूप जास्त चित्रपट फ्लॉप झालेले असतात त्यामुळे तो खूप जास्त डिप्रेशन मध्ये सुद्धा गेलेला असतो। पण एके दिवशी त्याच्या वर्कशॉपमध्ये आलेल्या एका मुलाकडून त्याला एक अशी स्क्रिप्ट मिळते ज्यामुळे तो चित्रपटांच्या दुनियेत वापस कमबॅक करू शकतो आणि मग तो ते स्क्रिप्ट स्वतःची करून घेण्यासाठी किती खालच्या पातळीवर जातो हे जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो। आपला पुढचा जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे विक्की वेलिंगकर। हा चित्रपट 2019 मध्ये आला होता आणि हा एक सायफाय थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की विक्की नावाची एक मुलगी असते ती एक कॉमिक बुक रायटर असते आणि एके दिवशी तिच्या मैत्रिणीची कोणतरी हत्या करून देतं आणि ज्याने तिच्या मैत्रिणीची हत्या केली आहे ना तो विक्कीला सुद्धा मारायला येतो। पण जेव्हा तो विक्कीला मारायला जातो तेव्हा विक्की एक दिवस मागे येऊन जाते। अर्थातच ती एक टाइम लूप मध्ये अडकलेली असते पण नेमकं हे का बरं झालं कसं झालं आणि नेमकं तो किलर कोण आहे आणि तो विक्कीला का बरं मारायला येतोय हे सर्व जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो जो की एक खूपच चांगला चित्रपट आहे आणि मी म्हणेल की असे एक्सपेरिमेंटल चित्रपट मराठीमध्ये आता बनायला हवेत। आता याची खरंच गरज आहे आणि तुम्ही जर हा चित्रपट बघितला नसेल तर एकदा नक्की बघा। हा तुम्हाला प्राइम व्हिडिओवर बघायला मिळून जाईल। आपला पुढचा जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे अनवट। हा चित्रपट 2014 मध्ये आला होता। या चित्रपटामध्ये आपल्याला एका दाम्पत्याची गोष्ट बघायला मिळते जे की काही कामासाठी एका गावात येतात आणि त्या गावात एका वाड्यामध्ये राहत असतात पण त्या वाड्याचं असं काही रहस्य असतं जे त्यांना माहिती नसतं आणि त्यांच्यासोबत फार विचित्र घटना घडत असतात। तर आता नेमकं हे का बरं होत आहे आणि ते जे दाम्पत्य आहे ते तिथून सुरक्षित बाहेर निघेल काय हे सर्व जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो आणि याला तुम्ही एक प्रकारे सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट सुद्धा म्हणू शकता। जर तुम्हाला असे चित्रपट बघायला आवडत असतील तर या चित्रपटाला एकदा नक्की बघा। आपल्या दुसऱ्या नंबरवर जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे मस्का। हा चित्रपट 2018 मध्ये आला होता आणि या चित्रपटाची कथा तर मी तुम्हाला जास्त सांगणार नाही, फक्त इतकं म्हणेल की जर तुम्ही आतापर्यंत हा चित्रपट बघितला नसेल तर एकदा याला नक्की बघा। खूपच चांगला थरारक चित्रपट आहे हा आणि क्लायमॅक्स मध्ये एक असा ट्विस्ट बघायला मिळतो जो बघून तुम्ही खरंच खूप शॉक होणार आहात। आपला पहिल्या नंबरवर जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे लाईक आणि सबस्क्राईब। हा चित्रपट सध्याच 2024 मध्ये रिलीज करण्यात आला होता आणि या चित्रपटामध्ये आपल्याला एका अशा मुलीची गोष्ट बघायला मिळते जी की व्लॉगिंग करत असते आणि एक दिवशी व्लॉगिंग करता करता तिच्या व्लॉगमध्ये एक डेड बॉडी कॅप्चर होते। आता ती नेमकी डेड बॉडी कोणाची आहे आणि ती तिच्या व्लॉगमध्ये कशी कॅप्चर झाली आणि नेमकी त्यावेळी ती मुलगी तिथे काय करत होती या सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल। आणि हा चित्रपट जरी तुम्हाला खूप सिंपल वाटत राहिला ना पण शेवटच्या क्लायमॅक्समध्ये जो ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळतो ना हा एकदम खतरनाक आहे। त्यामुळे म्हणेल की यार एकदा या चित्रपटाला नक्की बघा। खूप चांगला थरारक चित्रपट आहे, तुम्हाला खूपच जास्त आवडणार आहे। तर हा होता व्हिडिओ आणि हे सुद्धा काही चित्रपट। यापैकी तुम्ही कोणता चित्रपट बघितला आणि तुम्हाला कसा वाटला त्यासोबतच हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा। भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।